चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. करिअर ऑर्बिट अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्म सर्वांचं स्वागत आहे. आजचा व्हिडिओ हा महत्त्वपूर्ण असणार आहे कारण की एमपीएससीने काल रात्री म्हणजे 1 जूनला इतिहासामध्ये पहिल्यांदा पेपरच्या दुसऱ्या दिवशीच आपली आन्सर की ही डिक्लेअर केली आहे. आणि आन्सर की डिक्लेअर केल्यानंतर आपल्या मनात सगळ्यांच्या मनात चालू आहे किंवा कट ऑफ काय असणार आहे आणि प्रत्येकाने आपली आन्सर की सुद्धा चेक केली असेल. मग त्याच अनुषंगाने करिअर ऑर्बिट अकॅडमीची टीम सुद्धा आपल्यासमोर हा कट ऑफ काय असू शकतो, एकंदरीत काय स्ट्रक्चर काय, विद्यार्थ्यांचं मतं काय असणार आहे आणि एकंदरीत सेफ स्कोर काय असणार आहे, या संदर्भातला आजचा हा व्हिडिओ महत्त्वपूर्ण आहे. शेवटपर्यंत बघायचा आहे आणि जर आपण सगळ्यांनी सबस्क्राईब केलं नसतं सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल आयकॉन सुद्धा ऑन करायची आहे. ओके. त्याच आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे जो 31 तारखेला पेपर झालाय, त्या पेपरच्या संदर्भामध्ये आता कट ऑफचा जो वारा चालू आहे, तर सगळ्यात अगोदर मॅडमला आपण पहिला प्रश्न विचारू. तर कट ऑफच्या संदर्भात तुमचं काय मत आहे? तुम्हाला काय वाटतं की कट ऑफ किती लागू शकतो? कितीपर्यंत जाईल? कट ऑफ डेफिनेटली मागच्या वर्षीपेक्षा खूप कमी जाणार आहे. याचं एक रिझन आहे. पेपर थोडा अनालिटिकल होता. म्हणजे ठीक आहे, एमपीएससीने त्यांच्या स्टाईलचा पेपर विचारला होता, पण तो एक 2-3-4 वर्ष अभ्यास केलेल्या विद्यार्थ्यांसाठी पेपर होता. पेपर काइंड ऑफ अनालिटिकल होता, ज्यामध्ये फॅक्ट सुद्धा इन्क्लुडेड होते. म्हणजे तुमचा प्रेझेन्स ऑफ माइंड तिथे चेक केला जात होता. आणि ओव्हरऑल पाहिलं तर पेपर इज ऑन द बिट हार्डर साइड. त्यामुळे कट ऑफ डेफिनेटली खाली जाणार आहे मागच्या वर्षीपेक्षा. 116 कट ऑफ कधीच लागणार नाही, 105च्या वरही जाणार नाही. तर ते का जाणार नाही आपण या व्हिडिओमध्ये पाहून घेऊ. ओके. आता सगळ्यात महत्त्व म्हणजे मॅडम सांगितलं पेपरचं काठिण्य पातळी जी आहे ती मीडियम करून हार्ड लेवलला जाणारी होती. आणि जसा 8 दिवसापूर्वी युपीएससीचा पेपर झाला होता, युपीएससीचा पेपर ह्यापेक्षा थोडासा वरच्या लेवलला होता, विशेषतः हिस्ट्री संदर्भामध्ये. आणि इथे सुद्धा हिस्ट्रीचं तेवढंच प्राबल्य हिस्ट्रीचं आपल्याला दरवर्षीप्रमाणे प्राबल्य ह्यामध्येही दिसून आलंय. मग आता कट ऑफ मॅडम म्हटलं मागच्या वर्षीपेक्षा कमी लागेल. मग कमी लागेल म्हणजे किती लागेल? म्हणजे डायरेक्ट 70-80 पर्यंत येणार आहे का? जसं युपीएससीचा 2023-24 मध्ये कमी गेला तसा येऊ शकतो का? तर त्याचं उत्तर कदाचित नाही असावं, असं माझं म्हणणं आहे. म्हणजे माझं मत वैयक्तिक मत आहे. आता विद्यार्थ्यांना पेपर कसा गेला असेल आणि विद्यार्थ्यांनी ह्या पेपरकडे बघताना त्यांचा काय पॉइंट ऑफ व्ह्यू होता, ते सुद्धा मॅडमकडनं जाणून घेऊया. विद्यार्थी काय म्हणतात एकंदरीत त्या पेपरच्या संदर्भात मॅडम? कट ऑफ बघा, हा डेफिनेटली अराउंड 100 असणार आहे ओपन मेल जनरलचा. का बरं? एक तर व्हॅकन्सी अराउंड 300 आहेत आणि त्या अजून सुद्धा वाढण्याचे चान्सेस आहेत. म्हणजे व्हॅकन्सी खूप मेजर रोल प्ले करतील. म्हणजे खूप सारे विद्यार्थी यावर्षी मेन्स लिहिणार आहेत. आता बघा, हा पेपर असा का काढला, माझं एक खूप याच्यामध्ये स्पष्ट मत आहे. मागच्या वर्षी काय झालं, पहिल्यांदा डिस्क्रिप्टिव्ह झाली आणि त्यामध्ये कंबाईनच्या विद्यार्थ्यांनी डॉमिनेट केलं. आणि जेव्हा ते पेपर द्यायला गेले तेव्हा मोस्ट ऑफ दी जे बेंचेस होते किंवा अब्सेंटी खूप जास्त होती. यामुळे आयोगाचे रिसोर्सेस वाया गेलेत आणि त्यांना जे कॅन्डिडेट पाहिजे होते ते मिळाले नाहीत. म्हणून त्यांनी पेपर एक वेगळ्या पद्धतीचा काढला, जो राज्यसेवेला साजेसा असेल असा. म्हणजे पेपर वॉज ऑन द टफर साईड. अजून एक गोष्ट आहे, अब्सेंटी लेवल इज ह्यूज. म्हणजे तुम्ही क्लासमध्ये पाहिले तर 50%च लोक प्रेझेंट होते. म्हणजे काय, अराउंड 50% तुमची अब्सेंटी होती. म्हणजे 1,47,000 पण 50,000 फॉर्म भरत, 1,50,000 फॉर्म भरत, तर अराउंड 75,000 लोकांनीच पेपर दिलेला आहे. आणि मेन्स लिहायला बसणारे जे कॅन्डिडेट आहे ते 5,000 ते 6,000 डेफिनेटली बसणार आहेत. म्हणजे विच शोज यांना जास्त लोक घ्यायचे पेपर लिहिण्यासाठी, म्हणून कट ऑफ खाली येणार आहे. दुसरं रिझन, याच्यामध्ये जे ट्रेडिशनल हिस्ट्री असेल, हिस्ट्री तुम्ही करून जाता की बाबा मॉडर्नचे 7-8 प्रश्न येणार आहेत. मॉडर्नच्या प्रश्नांनी डॉमिनेटच नाही केलं. डॉमिनेट कोणी केलं? मिडावेलच्या प्रश्नांनी. जे लोक आयदर एन्शियंट करतील, मिडावेल कोणीच करत नाही. युपीएससीचे विद्यार्थी सुद्धा मिडावेल करत नाही, स्किप करून जातात. आणि त्यातही असे ट्रिव्हियल विचारले की जसं की ते काय म्हणतात आपल्या याचं सुफी मुवमेंटच्या प्रोसेसेस काय, विच इज अ ट्रिव्हियल थिंग. काही बुक्स विचारलेत नव्हते. जनरली एमपीएससीच्या जोड्या लावायच्या पद्धतीने एक जरी जोडी लागली तर उत्तर येतं, असं होत नव्हतं हिस्ट्रीमध्ये. म्हणजे हिस्ट्रीमध्ये तुमचे 7-8 प्रश्न काय होते, सॉल्वेबल होते. आणि त्यातही पहिल्या आन्सर कीनुसार 2 प्रश्न डिस्प्युटेड आहेत. म्हणजे काय, इथे एक तुमचा एक मेजर फॅक्टर 50% हिस्ट्रीने आपला कार्यक्रम केलेला आहे. रोल त्यांनी व्यवस्थित प्ले केला. विच शोज कट ऑफ काय होणार आहे, कमी होणार आहे. म्हणजे हिस्ट्रीचा हा दरवर्षीप्रमाणे यावेळेस सुद्धा एक टक्के मुवमेंटला मुलांना आणून सोडलंय. आणि हिस्ट्रीमध्ये तुम्ही कितीही अभ्यास करा तर आम्ही एक्झाम हॉलमध्ये तुम्हाला बघून घेऊ, असं हे आयोगाचं जे गणित आहे ते गणित ह्या वर्षी सुद्धा लागू आहे. तर आता हिस्ट्रीचा हा सेक्शन झाला. हिस्ट्रीमध्ये 6-7 प्रश्न हे सॉल्व्हेबल म्हणजे तुम्ही सॉल्व्ह करू शकत होता. बाकीच्या प्रश्नांचा जो ऑप्शनल वाले असतील त्यांना कदाचित जमणार नाही जर त्यांचं फॅक्च्युअल चांगलं नसेल तर. ओके. मॅडमने म्हटल्याप्रमाणे कसं तुम्ही 2-3 वर्षापूर्वीपासून अभ्यास करताय तर त्या मुलांसाठी हा नक्कीच ठीकठाक व्यवस्थित पेपर गेलाय. दुसरा विषय सगळ्यात महत्वाचा आहे जॉग्राफी. बघा, जॉग्राफीमध्ये मॅडम काही प्रश्न असे आलेत
ज्या प्रश्नांना तुम्ही कधीच विचार करत नाही. फॉर एक्झाम्पल मॅपिंगचे प्रश्न होते. हो. मॅपिंग मध्ये अमेरिकेचे जे सरोवर्स आहे, 5 लेक जे आहेत, मिसिसिपी वगैरे, हो, हो. या लेकच्या सराउंडिंगला कोणते स्टेट्स आहे, ते आता हे मॅपिंग मध्ये हा सेक्शन येत नाही. बरोबर. तो एक थोडा ट्रिकी लेवलचे प्रश्न होते. ज्यांचं खूप जास्त ऑब्झर्वेशन होतं, त्यांना युएसए जाण्याचा छंद आहे किंवा जाण्याची आवड होती, अशांना हा प्रश्न सुटू शकतो. असे जॉग्राफीमध्ये प्रश्न होते का मॅडम? हो, आता बघा जनरली तुम्ही लेक जे 5 ग्रेट लेक आहे. आपण लेक करतो किंवा मिसुरी आहे, सॉरी इरी लेक आहे, तुमचे काय म्हणतात ओंटारिओ आहे, सुपेरियर लेक आहे. पण लेकच्या अराउंड कोणती यूएसएची लार्जेस्ट माईन आहे हे जनरली नाही करत किंवा न्यूजपेपरमध्ये जरी आलं असेल, ते एखाद्या कुठल्यातरी न्यूजपेपरमध्ये ते आलं असेल, जे की नाही कव्हर झालंय. म्हणजे विच शोज तो प्रश्न ऑलमोस्ट लोकांनी रिस्क घेतली. काहीतरी ते वेगळं एक मॉन्टॅसिंको काहीतरी दिसत होतं, लोकांनी ते रिस्क घेतली, ते मारलं आणि सगळ्यांचं उत्तर चुकलं ते आणि उत्तर काहीतरी वेगळंच आहे. विच शोज की असे फॅक्च्युअल प्रश्न जे वन लाईनर आहेत, जे कधीच आपण पाहिले नाहीत, हे काय करतात, एक तर तुम्हाला माहिती आहे किंवा माहिती नाही आणि हे प्रश्न काय करतात आपल्याला लालच देतात की बाबा मला हे अटेम्प्ट करायचंच आहे. जर मल्टी लाईनर असेल तुम्ही काहीतरी इलिमिनेशन लावा, डिडक्शन करा, लॉजिक लावा, काहीतरी तुमचं इकडून तिकडून उचलून नॉलेज आणा आणि तुम्ही करू शकता. पण अशा वन लाईनर मध्ये एक तर हे ट्रिकी असतात, एक तर येतात नाही तर येत नाहीत आणि नाही आले तरी आपल्याला ते अटेम्प्ट करायचं मन होतं. म्हणजे इथे निगेटिव्ह जातात. आणि म्हणून जॉग्राफीमध्ये आपल्याला अजून एक गोष्ट दिसून येते, ट्रॅडिशनल वे त्यांनी सोडला नाही. म्हणजे महाराष्ट्राचा जो भूगोल हा त्यांनी विचारत राहिला. त्यांनी महाराष्ट्रातील संपत्ती कोणत्या भागात डिस्ट्रीब्यूट झालेली आहे, रिव्हर्स कोणत्या आहेत, यावरती प्रश्न दरवर्षी येत असतात. ह्या वर्षी सुद्धा आलेत. लोकसंख्येच्या संदर्भातले प्रश्न हे महत्वाचे होते, कारण की युपीएससी मध्ये सुद्धा पॉप्युलेशन वरती प्रश्न येतात आणि एमपीएससी मध्ये सुद्धा महाराष्ट्राच्या रिलेटेड जी पॉप्युलेशन आहे यावरती प्रश्न हे विचारले गेले. म्हणजे जॉग्राफीचा पेपर सुद्धा म्हणजे खट्टा मिठ्ठा स्वरूपामध्ये आपल्याला दिसून येईल. यानंतर अजून एक दुसरा महत्वाचा पेपर आहे, तो म्हणजे कोणता, पॉलिटीचा. पॉलिटीच्या संदर्भामध्ये बऱ्याचशा विद्यार्थ्यांचं मत काय आहे, जवळपास आम्हाला 60-70% हा ओके होता पेपर, पण 30% हा पेपर थोडासा क्वेश्चन जे होते थोडेसे ट्रिकी होते. या संदर्भात मॅडमला काय वाटतं, तुम्ही मुलांसोबत चर्चा झाली, मुलांचं काय मत आहे, पॉलिटीचा पेपर कसा होता एकंदरीत? आता बघा जेव्हा आपण बोलतो विद्यार्थ्यांशी किंवा जेव्हा आपण बोलतो ते काय म्हणतात पॉलिटी आम्हाला इझी जातं. आता याच्या मागचं एक बेसिक रिझन असेल मे बी जे लक्ष्मीकांत मध्ये वाचतात ते वाचलेलं त्यांना तिथं दिसतं म्हणून त्यांना पॉलिटी इझी जातं. पण पॉलिटीमध्ये एवढे बारीक बारीक ट्रिव्हियल फॅक्ट्स असतात आणि एवढ्या बारीक बारीक गोष्टी रिप्लेस केलेल्या असतात जेणेकरून ते प्रश्न चुकण्याचे चान्सेस खूप असतात. यावर्षी सुद्धा 15 पैकी 12 प्रश्न तुम्ही सोडवू शकता. 3 प्रश्न आउट ऑफ कव्हरेज आहेत. म्हणजे ते कुणाला सुटलं नाही. फॉर एक्झाम्पल एक तो कुठला तरी याचा प्रश्न आहे बघा, फेडरलिझमचा डेफिनेशनचा. तर तिथे एक लेस फेडरल वर्ड आला. तर जनरली आपण लॉजिक जरी लावायचं म्हणलं तर लेस फेडरल असं कसं वाटतं, कमी फेडरल आहे, कमी संघराज्य आहे. तर विद्यार्थी जनरली त्याला निगेट करण्याचा प्रयत्न करतात. मग ते काय होतं, चुकतं. ऍक्च्युली ते लेस फेडरल वॉज करेक्ट. ते जनरली आपण असं लेस फेडरल असं ते कन्व्हिन्सिंग नाही वाटत ना, मग आपण त्याला काटण्याचा प्रयत्न करतो आणि त्या काटण्याच्या प्रयत्नामध्ये काय होतं, ते उत्तर चुकून जातं. मग पॉलिटीमध्ये ह्या ज्या बारीक बारीक गोष्टी असतात ह्या तुम्हाला एक 15 पैकी 12-13 पर्यंत आणून सोडतात. पुढचे जे 2-3 प्रश्न आहेत ते अगेन ट्रिकी बनतात आणि पुन्हा आपण वाचलेलं असतं, मग आपल्याला मोह आवरत नाही, आपण 15 पैकी 15 म्हणजे अटेम्प्ट करतो. एकंदरीत काय, पॉलिटी म्हणजे कसं झालंय, तुमचा शब्द खडाखडा तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे, की त्याचा जर तर झालं तर त्याचा अर्थ बदलणारा असतो. म्हणजे राज्यपालाच्या राष्ट्रपती अधिकार यांच्यामध्ये तुमची गफलत झाली की तुमची विकेट पडणार. म्हणजे असे काही प्रश्न आहेत, पण त्याच्या उत्तरासंदर्भामध्ये सुद्धा आयोग जो आहे, आयोगाचं अंतिम उत्तर हे ग्राह्य मानलं जाणार आहे. त्यामुळे पुस्तक रेफरन्स आपल्याला काय सांगताय त्यापेक्षा आयोग आपल्याला काय सांगतोय, कारण की आयोग आपल्याला परीक्षेला पास करणार आहे. त्यामुळे आयोगाच्या उत्तराला आपल्याला थोडंसं प्राधान्य हे द्यावं लागेल. ओके. म्हणजे आपण हिस्ट्री, पॉलिटी आणि कोणता बघितला, जॉग्राफी बघितला. त्यानंतर अजून एक महत्वाचा सेक्शन आहे जो एमपीएससीच्या पूर्व परीक्षेमध्ये सगळ्यात महत्वपूर्ण रोल जो असतो तो प्ले करतो, तो म्हणजे सायन्स. जवळपास 15 ते 20 प्रश्न हे सायन्सवरती असतात आणि सायन्सच्या संदर्भामध्ये आर्ट्स बॅकग्राऊंडचे जे विद्यार्थी असतात त्यांच्या मनामध्ये बरीचशी भीती असते. आणि ही भीती ही तुम्हाला 1 वर्ष वाया घालवू शकते. याचं पुन्हा एकदा तुम्हाला तुम्हाला दिसून येत आलं असेल, कारण की यावर्षी 20च्या जवळपास प्रश्न सायन्समध्ये विचारले. मग सायन्सच्या संदर्भामध्ये मॅडम तुम्हाला काय वाटतं, की सायन्स किती महत्वाचं आहे या परीक्षांसाठी, विशेषतः राज्यसेवे संदर्भामध्ये? आता कट ऑफ पण आपण जो बघतो, या कट ऑफ 100च्या जवळपास म्हणतोय आपण, त्यामध्ये सायन्सचा रोल किती महत्वाचा असणार आहे ते तुम्ही सांगता? आता बघा सायन्समध्ये 20 प्रश्न होते. सायन्समध्ये जनरली बायोलॉजी, आपलं फिजिक्स आणि केमिस्ट्री. यावर्षी फिजिक्सने डॉमिनेट केलं
आता बघा, ज्यांची कन्सेप्च्युअल क्लॅरिटी आहे, ज्यांनी खरंच 11वी-12वीला टाईमपास नाही केला आणि व्यवस्थित सायन्सची कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग घेतली, त्यांना प्रश्न सुटलेले आहेत. मग आता इलेक्ट्रॉन्सचा चार्ज असेल, तो काय करतो, मॅग्नेटिक फील्ड रेडियली आउटवर्ड करतो. आता हे बेसिक आहे, पण 11वीचं बेसिक आहे. इट इज नॉट फिजिबल की जे एमपीएससी करणारे 10वी पर्यंतचा सिलेबस त्यांनी म्हणलेला आहे, की त्यांना माहीत असावं. म्हणजे विच शोज की तुम्ही अभ्यास करताना आता थोड्या ज्या कॉन्सेप्ट असतील, कॉन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंगवर जावं लागेल. फिजिक्सला सोडून चालणार नाही. इव्हन जे सायन्स असतं त्यामध्ये ना बायोलॉजीला सोडून चालणार आहे, ना केमिस्ट्रीला सोडून चालणार आहे, ना फिजिक्सला सोडून चालणार आहे. तिघाला सारखंच वेटेज द्यावं लागणार आहे. द रिझन इज आतापर्यंत 2020 पासून 25 पर्यंत बायोलॉजी डोमिनेट करत होतं. मग लोकांनी सगळी बायोलॉजी रटून टाकली आणि या वर्षी काय झालं, काहीतरी वेगळं आलं. इव्हन बायोलॉजीमध्ये सुद्धा जे प्रश्न आले तर टेक्नॉलॉजी रिलेटेड होते किंवा जे तुमचे जम्पिंग जिनोम्स असतील ते न्यूजमध्ये होतं, टेक्नॉलॉजीचं होतं, ते ऍट सच बेसिक पुस्तकामध्ये नव्हतं. ते म्हणजे विच शोज बेसिक सायन्स बद्दल आता न्यूजमध्ये ज्या गोष्टी घडतात त्या खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. किंवा तुमचं जे टी लिम्फोसाइट बद्दलचा प्रश्न होता, इव्हन तो सुद्धा खूप जास्त न्यूजमध्ये आहे. म्हणजे आता फक्त बेसिक पुस्तकं वाचवणे लागणार, त्यासोबत न्यूजपेपर काय म्हणतो, न्यूजमध्ये काय गोष्टी आहेत त्या सुद्धा आपल्याला माहिती असाव्या लागतील. हा, ट्रिक्स टेक्निक्स तुमच्या काम करतात का, काही ठिकाणी करतात, काही ठिकाणी करत नाहीत. मी ट्रिक्स टेक्निकला त्याच्या मागे पडत नाही, कारण त्या कधी धोका देतील आय डोंट नो. म्हणून नॉलेज इज द व्हेरी इम्पॉर्टंट थिंग आणि कन्सेप्च्युअल क्लॅरिटी इन फिजिक्स, इन केमिस्ट्री आणि इन बायोलॉजी इज व्हेरी इम्पॉर्टंट. ज्याची कुणाची कन्सेप्च्युअल क्लॅरिटी असेल त्यांनी फिजिक्समध्ये म्हणजे त्यांनी त्याचे 20 पैकी 15 बरोबर येणं हे या पेपरमध्ये इज द व्हेरी ह्यूज टास्क. ज्याचे आले असेल त्याची प्री निघालेली आहे, पण हे आता आपल्या सगळ्यांना यामध्ये माहिती आपण आहे. बघतोय जनरली जे आर्ट्स फॅकल्टीचे जे मुलं असतात, मग त्यांना तुम्ही काय सजेशन द्याल, बाबा तुम्ही पुढची 27ची तयारी करताय, तर 27ची तयारी करत असताना तुम्ही सायन्सला वेटेज कसं देणार आहात? तुम्हाला कसं वाटतं की त्यांनी आर्ट्सवाले ज्यांचा हा बॅकग्राऊंड नाहीये, अशा विद्यार्थ्यांना तुम्ही काय सल्ला देणार आहे पुढच्या वर्षीसाठी? आता बघा, या फील्डमध्ये म्हणजे राज्यसेवा करण्यासाठी विद्यार्थी सायन्समधून येतो, कॉमर्समधून येतो, आर्ट्समधूनही येतो. म्हणजे आता कॉमर्सचा विद्यार्थी प्युअर आर्ट्सचा सब्जेक्ट शिकतोय, हिस्ट्री. त्याला काही एबीसीडी माहित नाही त्यातली, पण स्टील तेवढाच इंटरेस्टने तो शिकतोय, पेपरला काही कंप्लेंटही करत नाही. सिमिलरली सायन्सचा स्टुडंट, पार मेडिकलचा स्टुडंट येतोय, पॉलिटी शिकतोय, कंप्लेंटही करत नाही. त्याचप्रमाणे तुम्ही आर्ट्सचे जरी स्टुडंट असेल, तुम्हाला तेवढंच अडॅप्टेबल व्हावं लागेल. त्याच पद्धतीने जर काही आपल्या बेसिक शाळेमध्ये नसेल झालं, ठीक आहे, काही प्रॉब्लेम असतात, नाही आपलं शाळेची संस्कृती एवढी चांगली, मान्य आहे आपल्याला. तरी सुद्धा आपल्याला विदाऊट कंप्लेंट करता बेसिक 5वी पासून शिकायचं तर 5वी पासून ते वाचावं लागेल, कंप्लेंट नाही करावं लागेल. असं करत 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 तो ऍप्टिट्यूड बिल्ड करावा लागेल आणि पुढे मूव्ह करावं लागेल. त्याच्याशिवाय पर्याय नाहीये. बिकॉज 20 प्रश्न आहे आणि तुम्हाला सायन्सला 20 प्रश्न का बरं आहे? आपण एका सायंटिफिक वर्ल्डमध्ये, मॉडर्न वर्ल्डमध्ये राहतो, तिथे गोष्टी ह्या सायन्स डिराइव्ड असतात आणि म्हणून ते शिकावं लागतं. म्हणून आर्ट्सचा आहे, मग मला सायन्स जमत नाही, मग मी कंप्लेंट करतो, असं होणार नाही. हे करायला नाही पाहिजे. इव्हन करंटमध्ये सुद्धा याचे प्रश्न रिफ्लेक्ट होतात. 20 आणि 2 22-25 प्रश्न सायन्सचे येतात. सो आपल्याला ते करावंच लागेल आणि नसेल येत तर 5वी पासून वाचायला कोणी आपल्याला अडवलं नाहीये, कोणी आपल्या हातातली पुस्तकं घेऊन जाणार नाही. बरोबर आहे. सायन्सचा प्रत्येक विद्यार्थी जो आर्ट्स सायन्सचा असेल किंवा इंजिनियर असेल, डॉक्टर असेल, तो हिस्ट्री पॉलिटी शिकत असला तरी हिस्ट्री पॉलिटी जिओग्राफी हे वाचत असताना क्युरियोसिटी क्रिएट होते. आता ही क्युरियोसिटी आता ग्रामीण भागातला जो विद्यार्थी सायन्स पासून दूर झालेला असतो त्याला ती क्रिएट करणं महत्वाची असते. त्यामुळे त्यांनी थोडंसं लक्ष देणं गरजेचं आहे, जेणेकरून आपला रिझल्ट यामध्ये सिक्युअर होईल. या अनुषंगाने सायन्सचा अभ्यास आपल्याला कमीत कमी हा करावा लागणार आहे. त्यामध्ये नियर अबाउट 60-70% मार्क हे घ्यावेच लागतील. बरोबर. त्यावेळेस आपल्याला एमपीएससी मधनं पोस्ट निघू शकते. त्यामुळे सायन्सला लक्ष देणं गरजेचं आहे. आता ह्यातला एक पुढचा 2 घटक हे महत्वाचे आहेत. एक म्हणजे इकॉनॉमिक्स. इकॉनॉमिक्सचा जर आपण पेपर बघितला, या वर्षीचा असेल तो मागचा एक पेपर बघितला, तर आपल्याला स्ट्रेट फॉरवर्ड प्रश्न सापडत नाही. आपल्याला मागच्या 2-3 वर्षातला आपले अनालिसिस किती स्ट्रॉंग आहेत, किती चांगल्या करू शकतो ते आहे. इकॉनॉमिक सर्वेतनं प्रश्न आले, महाराष्ट्राचा इकॉनॉमिक सर्वे असेल किंवा देशाचा इकॉनॉमिक सर्वे असेल, यातनं डायरेक्टली प्रश्न आलेले आहेत. मग आता हे प्रश्न आलेत तर आपल्याला 2-3 वर्षाचे इकॉनॉमिक सर्वे करावे लागतात. या संदर्भात तुमचं काय मत आहे मॅडम? फक्त आपल्याला जे बुक्स अवेलेबल आहेत मार्केटमध्ये त्या बुक्सच्या भरोश्यावर काम करून चालणार आहे का? नाही. मग ह्या संदर्भामध्ये आपल्याला एक अशी स्ट्रॅटेजी हवी आहे की जेणेकरून हा कट ऑफ आता ज्यांचा सिक्युअर होईल ते तर निघतील पुढे, पण नेक्स्ट इयर साठी बरेचसे विद्यार्थी आहेत ते त्यासाठी जाणार आहेत. मग त्यांच्यासाठी आपलं सजेशन काय असणार आहे, काय करायचं होतं इकॉनॉमिक्स साठी? इकोसाठी बघा, बेसिक कॉन्सेप्च्युअल क्लॅरिटी इज द अटमोस्ट थिंग. त्यासोबत जे न्यूजमध्ये घडतंय
आता बघा कुठली तरी स्कीम विचारली होती, नाव नाही आठवते मला. एक स्कीम विचारली होती. ती खूप जास्त न्यूजमध्ये होती म्हणून विचारली. इकॉनॉमिक सर्व्हे जर देशासाठी काहीतरी होतंय, महाराष्ट्रासाठी काहीतरी होतंय, आपण त्या इन्स्टिट्यूटमध्ये जाण्याचा प्रयत्न करतोय, ते आपल्याला माहिती असायला पाहिजे. मग मी राज्यसेवा करतोय, मी यूपीएससी करतोय, मी इकॉनॉमिक सर्व्हे नाही वाचणार, मी बजेट नाही वाचणार, हे असं नाही होणार. जे स्टॅटिक दिलंय बुक ते तर आपल्याला माहितीच पाहिजे. सोबत जे न्यूजपेपरमध्ये येतं, जे गव्हर्नमेंटच्या वेबसाईटमध्ये येतं, ते आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. आणि इको कसा आहे, हा डायनामिक सब्जेक्ट आहे, म्हणजे चेंज होत राहतं. कॉन्सेप्ट तेच आहे, पण मग जीडीपीचा फॅक्टर्स बदलेल, काहीतरी त्याच्या अजून अॅनालॉजीज बदलतील, पण ते आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. म्हणून तुमच्या काय म्हणता येईल बेसिक बुक सोबत कुठल्याही मॅगझिनला धरायचं नाही. सरळ एक न्यूजपेपर उचलायचा. मी तर म्हणते एक द हिंदू उचला, नाही तर इंडियन एक्सप्रेस उचला, नाही तर तुमचा लोकसत्ता उचला, कुठलाही उचला, पण तो पेपर थरोली फॉलो करा. जेणेकरून काय होईल, हे जे आज म्हणजे 31 तारखेला जे ब्लंडर झाले ते ब्लंडर पुन्हा होऊ नयेत. कारण करिअर बघा तुमचं आहे. इथं आम्ही काय 2 गोष्टी येणार सांगणार. करिअर तुमचं आहे, तुम्हाला कळलं पाहिजे. पण नाही बाबा, याच्यासोबत ही सुद्धा जोड करावी लागेल. लोकं करतात, जे पास होतात ते करतात बघा. सगळ्या पद्धतीच्या मेहनती करतात. म्हणून आपल्याला ही करावी लागेल आणि हे कटू सत्य आहे, पण आहे. ओके, ओके. म्हणजे काय इकॉनॉमिक्स करायचं आहे, तर इकॉनॉमिक्सला तुम्हाला बेसिक तर करायचंच आहे. पुस्तकं ही चांगली कव्हर करायचीच आहेत. यासोबत त्या इकॉनॉमिक सर्व्हे असतील, बजेट्स असतील, यावर सुद्धा आपल्याला लक्ष ठेवायचं आहे. आपण किती वाचतोय, किती मोठं वाचतोय, जे आपण आवाजा बाऊ करतो, तसा बाऊ करण्याची गरज नाही. आपण स्टेप बाय स्टेप गेला, योग्य तो वेळ परीक्षेसाठी दिला, तर आपल्याला म्हणजे खूप झालं म्हणजे आपण आपल्या या दिलेल्या वेळेमध्ये पूर्ण अभ्यास कव्हर करू शकतो. कमीत कमी आपल्याला 31 तारखेचा पेपर झाल्यानंतर सुद्धा हे स्पष्ट होतं, की आपल्याला काय करायचं आहे, हे स्पष्ट होतं आणि काय करायचं नाही हे सुद्धा स्पष्ट आपल्याला या ठिकाणी होऊन जातंय. आणि यातला सगळ्यात महत्त्वाचा आणि शेवटचा जो घटक आहे 31 तारखेच्या पेपरमधला तो म्हणजे करंट अफेअर्स. करंट अफेअर्स हा काहीच सांगता येत नाही. कुठून काय येणार ते माहीत नाही आणि त्यासाठी कोणती मॅगझीन मार्केटमधल्या जेवढ्या मॅगझीन आहेत, त्या सगळ्या वाचल्यानंतर सुद्धा आपल्याला दुसरं काहीतरी सापडतं त्यामध्ये, अशी स्थिती असते. त्यामुळे करंट अफेअर्सच्या संदर्भामध्ये मुलांमधला जो गोंधळ होता, त्या मुलांनी जे कॉन्फिडेंटली सोडवलेत, ती एक गोष्ट लक्षात ठेवली, तर मॅडम तुमचं काय मत आहे, की करंट अफेअर्सला आपण किती वेटेज रेग्युलर दिलं पाहिजे, की एक्झामच्या वेळेस पुरे आहे? सर माझ्या मते जे पॅटर्न शिफ्ट होते 3-3, 4-4 लाईनर प्रश्न येतात. हे तुम्ही शेवटच्या 2 दिवसामध्ये, 5 दिवसामध्ये एखादी मॅगझीन आणली आणि तिच्यावरचे काय म्हणतात मॅरेथॉन व्हिडिओ पाहिले आणि ती मॅगझीन 2दा रिवाइज केली आणि तुम्ही करंट काय म्हणतात अटेम्प्ट केलं, असं नाही होणार आहे. ही 2 वर्षाची अंडरस्टँडिंग आहे. मल्टी लाईनर क्वेश्चन्स येतात. ग्वादारला कराची आणि कराचीला ग्वादार रिप्लेस करतात. तर विच शोज तुम्हाला अंडरस्टँडिंग माहिती आहे पाहिजे. आजूबाजूला काय होते तुमच्या भारताच्या किंवा जगामध्ये हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे आणि ही अंडरस्टँडिंग विदाऊट रीडिंग न्यूजपेपर येणार नाही. म्हणून न्यूजपेपर इज मस्ट. मध्ये चाहे सायन्स असू द्यात, ते तुमचं करंट असू द्यात, नाही तर तुमचं इकॉनॉमी असू द्यात, ज्या गोष्टी न्यूजमध्ये घडतात त्यालाच डिराईव्ड कुठेतरी प्रश्न येतात. म्हणून तुम्हाला करंटसाठी तर न्यूजपेपर वाचायचाच आहे, पण ही सगळी जी येणारी जी दुसरी सब्जेक्ट आहेत यांचं सुद्धा डेरिव्हेशन कुठून तरी करंट मधून होते. म्हणून न्यूजपेपर स्किप करता येणार नाही. मॅगझिनवर रिलाय करणं इज द बिगेस्ट ब्लंडर. ते आपल्याला थोडं सांभाळावं लागेल. आता नाही राहिले ट्रेडिशनल, ना यूपीएससी राहिली ट्रेडिशनल, ना एमपीएससी राहिली ट्रेडिशनल. 2020 ते 25 एक वेगळा पॅटर्न होता, पण 26 पासून पॅटर्न पूर्णतः शिफ्ट झालाय. गोष्टी डायनामिक झाल्यात, म्हणून ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला सुद्धा अडॅप्ट कराव्या लागतील. जे अडॅप्ट करतील ते पुढे जातील, जे नाही करतील ते मग ऑब्व्हियसली म्हणून म्हणजे त्याचं नाही. एकंदरीत काय, की जो आपला 31 मेचा जो पेपर झाला, त्या 31 मेच्या पेपरमध्ये जे विषय होते, त्या विषयांना जे स्वरूप होतं विषयांचा, जे प्रश्न ज्या पद्धतीने प्रश्न विचारले गेलेत, ते स्ट्रक्चर बघता क्षणी आपल्याला असं दिसून येतं, की जे आपल्या आवाक्यामध्ये प्रश्न होते, ते आपले चुकता कामा नव्हते. चुकता कामा नये. आणि जी काल आपली आन्सर की आली, त्या आन्सर कीमधून सुद्धा तुम्हाला एकंदरीत असं समजलं असेल, की जे आपल्या आवाक्यातले प्रश्न होते, कमीत कमी ते चुकता कामा नव्हते. आणि ह्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची भूमिका म्हणजे निगेटिव्ह मार्किंग. त्याची सुद्धा भूमिका महत्त्वपूर्ण ठरली असेल. कारण की बऱ्याच जणांना पेपर अवघड गेला. याचा अर्थ म्हणजे यांनी काय केलंय, बऱ्याच जणांनी पेपर अवघड आहे म्हणजे प्रश्न अटेम्प्ट करणं बंद केलं असेल. आणि प्रश्न अटेम्प्ट करणं बंद केलं, याचा अर्थ काय? त्यांनी जवळपास 70-80च्या दरम्यान आपले प्रश्न हे थांबवले असतील. मग 70-80च्या मध्ये थांबवलं म्हणजे काय, ते अजून मोठं ब्लंडर आहे. म्हणजे तुम्ही असेही फेल होणार आहात, तर मग तुम्ही अजून फेल होण्याची शक्यता ही जवळपास 90% पर्यंत नेऊन ठेवायची, ही अशी गत झाली आहे. म्हणजे तुम्हाला निगेटिव्ह मार्किंगची भीती बाळगणं, या भीतीमध्येच तुम्ही बऱ्याचपैकी चुका ह्या करून टाकतात. त्या चुका टाळावं हे म्हणजे एकंदरीत आपल्याला दिसून येतं.
मॅडम तुमचं काय मध्ये निगेटिव्ह मार्किंग हा खूप मोठा रोल प्ले करतो का या पूर्ण ह्याच्यामध्ये? या वर्षी तर जास्त करणार आहे. द रिझन इज बघा, समजा एखाद्याने पहिल्या राऊंडमध्ये 50 प्रश्न झाले त्याचे, दुसऱ्या राऊंडमध्ये अजून 30 झाले, 80 झाले, त्याला कळतंय बाबा आता नाही होते माझ्याकडून, पण 80 प्रश्नावर कट ऑफ क्लिअर नाही होत. द रिझन इज की तिथे आपल्याकडून सिली मिस्टेक होतात. मग तुम्ही एचा गोळा बीला भरता, बीचा कधी कधी सीला, ह्या बारीक सारीक मिस्टेक होतात. मग काय करतात जे लोक काय म्हणतात अग्रेसिव्ह खेळतात ना, त्या एक्झाम मोडमध्ये, त्या प्रेशरमध्ये, ते कधी ना म्हणजे ते त्यांची विनेबिलिटी, विन होण्याचे चान्सेस काय असतात, जास्त असतात. पण ज्याचा अटेम्प्ट अबाऊ 85 आहे, थोडे निगेटिव्ह होतील, पण ते मग क्लिअर करायचे चान्सेस वाढतात. जर तुम्ही डिफेन्सिव्ह खेळायला लागले की मला 70च प्रश्न, मला 60च प्रश्न येतात, मग मी 60च अटेम्प्ट करतो, बाकीचे त्या 60 मधले सुद्धा चुकण्याचे चान्सेस असतात. म्हणून डिफेन्सिव्ह नाही खेळावं लागत अशा परीक्षांमध्ये, ऑफेन्सिव्ह व्हावं लागतं, थोडंसं रिटॅलिएट करावं लागतं. आणि मग जर तुम्ही समजा एक 85च्या आसपास जर अटेम्प्ट केला असेल तर देर आर गुड चान्सेस की तुमचं काय होईल, क्लिअर होईल, प्रोव्हाइडेड जे अटेम्प्ट केले ते व्यवस्थित केलेले पाहिजे. म्हणजे काय एकंदरीत तुमचा कट ऑफ जो आहे, तो जो काही कट ऑफ आपण ठरवतोय, म्हणजे आता आपण म्हणतो 100 ते 110च्या जवळपास हा कट ऑफ जाण्याची शक्यता आहे. म्हणजे पेपर अवघड गेला म्हणतोय, जे मीडियम टू हार्ड झालाय त्यामध्ये सुद्धा आपण म्हणतोय की कट ऑफ हा 100च्या जवळपास म्हणजे 110 पर्यंत जाऊ शकतो किंवा 95च्या पुढे असू शकतो. अशी जी स्थिती आहे, अशा स्थितीमध्ये म्हणजे तुमचं निगेटिव्ह मार्किंग महत्वाची आहे. निगेटिव्ह मार्किंगला लक्ष देणं गरजेचं आहेच, पण तुम्हाला अटेम्प्ट सुद्धा तुमचे त्याच प्रमाणामध्ये व्यवस्थित असणं गरजेचं आहे, जेणेकरून तुम्ही सेफर साईडमध्ये जाताल. म्हणजेच काय की एमपीएससी राज्यसेवा जो 31 मेला पेपर झालाय, याचा कट ऑफ आपण मोठामोठी बघितला तर आपल्याला 100च्या अराउंडिंग आपल्याला मार्क पडणं गरजेचं आहे. आणि एवढे मार्क पडत असतील तर आपण मुख्य परीक्षेमध्ये जी ऑक्टोबर महिन्यात चालू आहेत त्यासाठी नक्की जाणार आहोत. आणि त्यासाठी करिअर ऑर्बिट अकॅडमी सुद्धा आपल्यासाठी बऱ्याचशा गोष्टी घेऊन येत आहे. त्यामुळे तुम्ही सुद्धा करिअर ऑर्बिटचं ऑनलाईन प्लॅटफॉर्म हा बघा, यूट्यूब चॅनल बघा, जेणेकरून तुम्हाला या संदर्भामध्ये बऱ्याचशा गोष्टी ह्या समजत राहतील आणि तुम्हाला सुद्धा नवीन अपडेट ह्या सुद्धा वेळोवेळी उपलब्ध होत राहतील. ठीक आहे, अजून काय सांगायचं मॅडम? हा, एक कट ऑफची रेंज सांगून दिली असते. म्हणजे आम्ही का म्हणतोय 100च्या अराउंड आहे, त्याचे काही पॅरामीटर आहेत बघा. कट ऑफ नेहमी हा का असतो, नंबर ऑफ इझी क्वेश्चन प्लस तुमचे काय म्हणतात 4-5 तुक्के लागतात का? यस लागतात. मायनस 4-5 सिली मिस्टेक. म्हणजे तुमचा हे सगळं इक्वेट होऊन जातं. कट ऑफ काय आता, नंबर ऑफ इझी क्वेश्चन एवढा तुमचा कट ऑफ लागतो. आता नंबर ऑफ इझी क्वेश्चन किती होती या पेपरमध्ये? इझी म्हणजे काय, इझीचं डेफिनेशन काय आहे आमची, जे तुमच्या स्टँडर्ड बुकमध्ये आहेत, म्हणजे जे सगळे वाचतात, मी वाचते, तुम्ही वाचतात, अजून सगळे लोक वाचतात, जे आपल्याला ऍक्सेसिबल आहे, दॅट इज इक्वल टू तुमचे काय, तिथून प्रश्न आले ते प्रश्न काय ते नंबर ऑफ इझी प्रश्न. आता स्टँडर्ड बुकमध्ये आहे आणि तुम्ही नाही वाचला, तुम्हाला अवघड गेला, तो तुमचा प्रॉब्लेम आहे. स्टँडर्ड बुकमध्ये आहे म्हणजे तो इझी प्रश्न आहे. असे प्रश्न किती होते तर अराउंड 50 प्रश्न असे होते, 50 ते 52 असे प्रश्न होते. मग कट ऑफ किती लागायला पाहिजे? 50 ते 52 म्हणजे तुमचा किती, काय म्हणतात, 100 ± 2 एवढा ओपन जनरल मेलचा कट ऑफ लागेल. मग याच्या हिशोबाने तुम्ही फिमेलचा कट ऑफ अजून 4-5 मार्क कमी करा. ओबीसीचा अराउंड याच रेंजमध्ये लागतो. ईडब्ल्यूएसचा अराउंड 92 वगैरे लागेल. SC ST तुम्ही त्याच्या हिशोबाने काय करू शकता, कॅल्क्युलेट करू शकता. म्हणजे एवढा कट ऑफ आम्ही एक 98चं प्रिडिक्शन करतोय, प्लस 100 ± 2चं एवढे प्रिडिक्शन करतोय. आय होप तुम्हाला ह्या गोष्टी कळाल्या असतील. तुमचा स्कोर या साईडनी असेल तर तुम्ही ऑब्व्हियसली मेन्सची तयारी करायला पाहिजे. आणि मेन्ससाठी आपण करिअर ऑर्बिट अकॅडमी 360 AWP म्हणजे 360 डिग्री आन्सर रायटिंग प्रोग्राम आपण घेऊन येत आहोत. अराउंड कधीपासून सर आपले लेक्चर चालू होते? जवळपास 10 जून पासून आपले हे लेक्चर सिरीज चालू होते. यामध्ये मुख्यतः आपण आन्सर रायटिंग वरती फोकस करतो आणि ते युट्यूब वरती तुम्हाला फ्रीमध्ये उपलब्ध असणार आहे. आणि यासोबत तुम्हाला ऍपमध्ये सुद्धा ह्या उपलब्ध असणार आहे. त्याचं डिटेलिंग जे असेल ते तुम्हाला येणाऱ्या कालावधीमध्ये तुमच्या समोर येणारच आहे. युट्यूबवर काही अडचण असेल, समस्या असेल, कोणत्याही प्रश्न असेल तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये करिअर ऑर्बिट अकॅडमीचा नंबर आहे, त्यावर तुम्ही संपर्क साधू शकता. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चॅनल सबस्क्राईब करायचं आहे, आणि जेणेकरून तुम्हाला नवीन अपडेट ह्या उपलब्ध होतील. ठीक आहे, चालेल, थँक्यू. तर ज्यांचा स्कोर 98+ आहे, मार्केट याच्यापेक्षा कमी सांगते मला नाही वाटत, ज्यांचा स्कोर 98+ आहे त्यांनी प्लीज अभ्यासाला स्टार्ट करा. बिकॉज मेन्स इज द मेन गेम. आणि जिथे ऑब्व्हियसली आम्ही जो आमचा एक्सपिरियन्स आहे UPSCचा, त्यामधून आम्ही तुम्हाला या गोष्टी सांगणार आहोत. ह्या गोष्टी युट्यूबवर अवेलेबल असतील. मस्तपैकी फायदा घ्या, पोस्ट काढा आणि एन्जॉय करा लाईफ. थँक्यू. परत भेटूया एखाद्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नवी असेल तर सबस्क्राईब करा, सांगितलं.